धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी कुटुंबासह पूरग्रस्तांसोबत दिवाळी साजरी केली। महापुरात पाण्याच्या विळख्यात अडकलेल्या गावाला सरनाईकांनी भेट दिली होती। भूम तालुक्यातल्या त्याच सांडेसांगवी गावामध्ये कुटुंबासह जात सरनाईक यांनी गावकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली। पत्नी, मुलं, सुना, नातवंड असं परिवारासह सरनाईक सांडेसांगवीमध्ये पोहोचले। यावेळी गावकऱ्यांना दिवाळीसाठी आकाशकंदील, फटाके, दिवाळीचं किट वाटप करण्यात आलं। सोबतच गावातील प्रत्येक कुटुंबाला 5,000ची मदतही देण्यात आली। भविष्यात गावाला पुराचा धोका उद्भवू नये यासाठी 2 पुलांची उंची वाढवण्यासाठी सूचना देण्यात आल्या। तसंच 2 पूल आणि गावाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाचंही भूमिपूजन करण्यात आलं। याच गावामध्ये मी आणि आंबेडकर आमचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आले होते आणि त्यावेळी या गावाची परिस्थिती अतिशय भीषण होती। ज्या पद्धतीने आम्ही आमच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करतो, या सगळ्या ग्रामस्थांची, या पूरग्रस्त लोकांची सुद्धा दिवाळी आमच्याप्रमाणेच साजरी झाली पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून या दिवाळी साजरी करायला या ठिकाणी आलो। आता हे कुदरती आहे, नेचरनी केलेले आहे, त्यासोबत या आपत्तीवरती आपण काही करू शकत नाही, पण ह्याच्यातून कसं लोकांना बाहेर काढता येईल त्यामुळे पालकमंत्र्यांनी आणि आमचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी चांगलं कार्य करतायत आणि आमचं हेच आहे प्रश्न की ह्या गावाला पुन्हा परत कसं आम्ही एक सारखं करू शकतो, त्यांना नव्याने कसं जोडू शकतो।